वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ऐतिहासिक कॉरिडॉर प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची चिन्हे आहेत। या प्रकल्पासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याची महत्त्वाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। विठ्ठल मंदिर परिसरातील ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर ठोस प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। केवळ मंदिर परिसरापुरते मर्यादित न राहता तीर्थक्षेत्राशी जोडलेल्या इतर रस्त्यांचेही रुंदीकरण व सुशोभीकरण या प्रकल्पांतर्गत समाविष्ट आहे। यामुळे लाखो भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ होणार असून तीर्थक्षेत्राचे ऐतिहासिक महत्त्व अधिक ठळकपणे जगासमोर येणार आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांपुरता नाही, शतकानुशतके उभ्या असलेल्या पुरातन वास्तू, घाट, मठ आणि ऐतिहासिक स्थापत्यकला यांचे संरक्षण हा या कॉरिडॉरचा केंद्रबिंदू आहे। भविष्यातील पिढ्यांसाठी हा ऐतिहासिक ठेवा अबाधित राहावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। प्रकल्पातील पूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिखर कमिटीमध्ये सूचना दिल्या होत्या, त्यासुद्धा इतिवृत्तीमध्ये आलेली आहेत। या व्यतिरिक्त आमच्या मागणी होते की भूसंपादनचा पैसा लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी तो सुद्धा याच्यामध्ये इतिवृत्तीमध्ये आलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर निधी पुरेसा उपलब्ध करून देण्याची सूचना आम्ही दिलेली आहे। या व्यतिरिक्त आम्ही हे पूर्ण कॉरिडॉरचं काम आम्ही 30 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही ठेवलेले आहे, त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत। विशेषतः आम्ही पूर्ण कॉरिडॉरचा प्लॅन केलेली आहेत। या व्यतिरिक्त पुरातन कॉरिडॉरमध्ये असलेले पुरातन वस्तू आहेत तो जतन आणि संवर्धनचं काम आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त बाधितांच्या व्यावसायिक संधीसाठी आपण दुकानगाळे बांधणार आहोत, तो सुद्धा आम्ही कॉम्पोनंट घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त वारकरीसाठी सोयीसुविधा कॉम्पोनंट आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त नगर प्रदक्षिण मार्गाचं सुशोभीकरण आणि काम सुद्धा आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त नदी घाटाचं सुशोभीकरण आणि विकास हे पूर्ण काम आम्ही घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त वाहनतळ आणि व्यापारी संकुलचं काम आहेत। त्यानंतर पालखी मार्ग आणि शहर सुशोभीकरण, शहरामध्ये 22 रस्ता आहे तिथे पूर्ण सुशोभीकरणचं काम आम्ही घेतलेले आहे। त्यानंतर शहरात जोडणारे रस्ता आणि पूल आहे तो सुद्धा आम्ही काम घेतलेले आहे। हेलिपॅडचं काम घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त पंढरपूर शहरामध्ये जो पंढरपूर तालुक्यामध्ये जो पाच पालखी तळ आहेत ते पूर्ण 5 पालखी तळाचं विकास कामसुद्धा आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त बाहेरचं म्हटलं तर आपल्याला आवास योजना आहेत आमच्या बांधवासाठी, सफाई कर्मचारीसाठी जे घेतलेले आहे बांधकाम आवास योजना आहे, तर आवास योजनाचं पण कॉम्पोनंट आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहे।